नमस्कार. भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे लहान मुलांची टिफिनमध्ये आवडती भाजी म्हणजेच भेंडीची भाजी. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर 2 चम्मच तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर अर्धा चम्मच जिरे घालायचे आहेत. जिरे तेलामध्ये छान तडतडल्यानंतर कांदा घालायचा आहे. तर इथे मी 2 मिडियम आकाराचे कांदे उभे पातळ कापून घातलेले आहेत. कांदा तेलामध्ये सॉफ्ट होईपर्यंत परतायचा आहे. कांदा तेलामध्ये सॉफ्ट झाल्यानंतर बारीक कापलेली मिरची घालायची आहे. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मिरची तेलामध्ये परतल्यानंतर आता आपल्याला सुकी लाल मिरची घालायची आहे. हळद घालायची आहे आणि मीठ घालायचं आहे. चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे आणि काही सेकंद शिजवायचं आहे. आणि आता आपल्याला बारीक कापलेल्या भेंडीच्या फोडी घालायच्या आहेत. तर इथे भेंडी पाण्याने स्वच्छ धुवून आणि कापडाने पुसून कोरडी केल्यानंतर भेंडीच्या फोडी केलेल्या आहेत. भेंडीच्या फोडी चांगल्या प्रकारे मिक्स करायच्या आहेत. आणि झाकण न ठेवता 1 ते 2 मिनिटे शिजवायचं आहे. अशा पद्धतीने भेंडीची भाजी शिजवल्यामुळे भेंडी चिकट होत नाही. वर-खाली पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटे शिजवायचं आहे. झाकण काढायचं आहे आणि भेंडीच्या फोडी शिजलेल्या आहेत की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. भेंडीच्या फोडी शिजलेल्या आहेत. आता आपल्याला बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करायचं आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता भेंडीची भाजी किती छान अशी मोकळी झालेली आहे. तर अशा पद्धतीने भेंडीची भाजी केल्यामुळे भेंडीची भाजी चिकट होत नाही. तर तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीने एकदा तरी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.